दादा काय सांगाल काल सुनेत्रा वहिनी विक्रमी मताधिक्याने विजय झाले, काय भावना आहेत तुमच्या? 2,18,953 मतांनी ते तिथं निवडून आलेले आहेत. आपल्या देशात हा एक रेकॉर्ड ठरलेला आहे आणि भारतात सगळ्यात जास्त मतांनी कोण निवडून आलं तर मग ते आपले वहिनी इथं निवडून आलेत. बारामतीकरांनी अजून एक रेकॉर्ड आपल्या देशाला दिलेला आहे. तुमचा फोन झाला का? तुम्ही अभिनंदन केलं का? मी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिलेत आणि अभिनंदन त्यांचं केलेलं आहे. तर हे रेकॉर्ड जे आहे ते भावनिकतेच्या मुद्द्यावर झाले असं दिसतंय, कारण हो, भविष्यातलं काय वाटचाल असेल? नाही, एक दादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांनी वहिनींना एवढ्या मोठ्या मताने तिथं निवडून दिलं. दादांचं काम इथं खूप जास्त होतं, खूप मोठं काम त्यांनी गेले 35-40 वर्ष पवार साहेबांनंतर दादांनी इथं केलं आणि एक श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांनी आता हे मतदान केलेलं आहे. उद्या काय होईल हे आज आपल्याला सांगता येणार नाही, पण जो कोण चांगलं काम करेल, ज्या पद्धतीने बारामतीकरांशी संवाद साधेल, वेळ देईल, बारामतीकर त्या व्यक्तीला निवडतील. आता तुम्ही देखील बारामतीकरांसाठी वेळ देताय, उद्यापासून जय दादा देखील देणार आहे. नेमकं बारामतीकरांनी कोणाला निवडायचं, कोणाला पवारांचा आता राजकीय अजून वारसा आहे? बराच काळ राहिलेला आहे. 3-4 वर्ष, 3-3.5 वर्ष राहिलेले आहेत 29 साठी. अजून खूप वेळ आहे. सगळ्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करू दे. बारामतीकर हे खूप हुशार आहेत. 29 ला ते ठरवतील.